सर, कलम 19ची पुन्हा एकदा ट्रिक सांगा ना. कलम 19. हो. ओके. बघा आता आर्टिकल 19 मध्ये भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचं किंवा शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य, संघ बनवण्याचं, सहकारी संस्था बनवण्याचं स्वातंत्र्य, संचार, स्थायिक राहणे, व्यवसाय, व्यापार, धंदा चालवणे या सगळ्यांचं स्वातंत्र्य दिले. लक्षात ठेवायला सिंपल लक्षात ठेवायचा हा क्रम. समजा तुम्ही तुमच्या मनात असलेली जी भावना आहे बाहेर फिरायला जाण्याची ती तुम्ही अभिव्यक्त केली, ती सांगितली घरच्यांना, घरच्यांनी परमिशन दिली, मग तुम्ही तुमच्या मित्रांना एकत्र जमवलं, मग तुम्ही मित्रांना एकत्र जमवून तुम्ही एक असा छोटासा टूर टाईप एक संघ बनवला, तुमचा छोटासा एक संघ बनवला, तुम्ही बाहेर निघाले आणि तुम्ही चालत असताना तुमचा अवतारच असा झाला की ते संचार करत असताना रस्त्यावरची कुत्री तुमच्या मागे धावायला लागली. मग शेवटी भरपूर अंतर गेल्यानंतर असं वाटायला लागलं की रे बाबा आपण आता कुठेतरी स्थायिक किंवा राहणं गरजेचं आहे आपल्याला. असं जर फिरत राहिलो तर थकून जाऊ. आणि त्यानंतर तुम्ही खाण्यापिण्याच्या काही तुमच्या गोष्टी व्हाव्यात यासाठी तुम्ही काय केलं तर व्यवसाय व्यापार केला. बस या पद्धतीने लक्षात ठेवा.